एकंदरीत किती गर्दी होती? आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी वारी विक्रमी होत्या आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही 2 ठिकाणी तंत्रज्ञान वापरलं होतं. एक ड्रोनमार्फत आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान वापरलं होतं आणि या व्यतिरिक्त जे काही CCTV फीड आहे, त्या फीडमध्ये सुद्धा आम्ही AIचं तंत्रज्ञान वापरून आमचा अंदाज असा आहे आणि रांगामध्ये असलेले लोक आणि म्हणजे किलोमीटर लांबलेले किलोमीटर हे सगळ्या विषयी अंदाज घेऊन एस्टिमेट तयार करून एक्स्ट्रापोलेट करून आमच्या अंदाजप्रमाणे तर यावर्षी जवळपास 33 ते 35 लाख लोक दर्शन घेतलेला अंदाज आहे. म्हणजे पंढरपूरमध्ये 33 ते 35 लाख. हां, पंढरपूरमध्ये यावर्षी ह्या आषाढी कालावधीमध्ये जवळपास 33 ते 35 लाख लोक दर्शन आणि पंढरपूरमध्ये समावेश झालेला अंदाज आहे. सर, माणसाला जे आहे ती VIP दर्शन घडवलं आणि त्यानंतर जी आहे ती चर्चा सुरू झाली की वारीमध्ये अशा अनेक नागरिक आहेत, बरोबर. की त्यांना VIP दर्शन किंवा त्यांना दर्शनात काहीतरी सूट मिळावी, यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहे? आपल्याला सर्वांना माहिती असेल की सध्या मुखदर्शनची एक रांग आहे आणि पददर्शनची एक रांग आहेत. पण आमच्या वारकरी यापैकी काही वारकरी खूप वयोवृद्ध असतात, 70% पुढे असतात. खूप म्हणजे बरेच लोकांच्या असं पॅरालाइज झालेले वारकरी असतात आणि 100% ब्लाइंड वारकरी असतात. असं बरेच वारकरी असतात. त्यांच्या आपल्याला मुखदर्शनमध्ये सुद्धा या पददर्शनच्या रांगामध्ये उभे राहायची शक्यता नाही आहे. अशा पर्टिक्युलर लोकांना कशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट करता येईल आणि त्यांचं दर्शन लवकरात लवकर कशा पद्धतीनं होईल, याचा आमचा विचार आहेत. भविष्यामध्ये पुढच्या वारीमध्ये याच्यामध्ये आम्ही नियोजन करणार आहोत. तर वारी आपलं काय चॅलेंजेस होते आणि काय अनुभव आला आपल्याला? आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे. ठीक आहे. काय विषय होता? हे वारीचा अनुभव विचारला तर हे खूप वेगळे अनुभव आहेत. जिल्हाधिकारी म्हणून म्हणजे जे कोणी ह्या खुर्चीवर बसलं सगळ्यांचं असं आहे, की प्रत्येक वारकरी शासनाची जबाबदारी आहे, आमच्या जबाबदारी आहेत. खूप मोठा चॅलेंज असतो. प्रत्येक गोष्टी बारीक-बारीक गोष्टीसाठी आपल्याला लक्ष द्यायचं असतो. रस्त्यावर असलेले खड्डा, पोलवर असलेले वायर, टाईल्स म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्याला लक्ष द्यायचं असतो आणि आता मला सांगितल्याप्रमाणे हा वारी इन्सिडेंट फ्री झालेली आहे. म्हणजे एकही घटना झालेल्या नाहीये. ज्या काही लोकांच्या नॅचरल कॉजमध्ये कार्डियाक अरेस्टमध्ये मृत्यू झालेली आहेत. ह्या सोडून आपल्याला ह्या पर्टिक्युलर वारी मला काय सांगायला खूप आनंद वाटत आहे, की इन्सिडेंट फ्री झालेली आहेत. याच्यामध्ये हे टीम एफर्ट आहेत. म्हणजे पूर्ण जवळपास 25,000 कर्मचारी याच्यामध्ये डे अँड नाईट काम केलं. याच्यामध्ये एकही कोणी व्यक्तीचं यश नाहीये. हे सगळं पालकमंत्री साहेबांच्या अध्यक्षाखाली जे पूर्ण टीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं होतं. या पूर्ण टीमचं भेटलेले यश आहे. सर, जे आहे की उजनीचा जो आहे तो आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. नागरिकांना काय आव्हान असेल भीमाघाटचे किंवा चंद्रभागी घाटच्या नागरिकांना? आता सर्वप्रथम आम्ही नीरा घाटातून जवळपास 21,000 क्युसेक्स प्रमाणे आम्ही विसर्ग केलं होतं. तो आता बऱ्यापैकी कमी झालेली आहेत. आता उजनीतून आता जवळपास 20,000 क्युसेक्स प्रमाणे आता विसर्ग चालू झालेले आहे. मी सर्व सोलापूरकरांना मी आवाहन करेन, की तुम्ही नदीमध्ये जाण्याचे प्रमाण कमी करा आणि काळजी घ्या आणि आता विसर्ग वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. पंढरपूरमध्ये जे आहे ते वारकरी अजूनही चंद्रभागेच्या स्नानाला जातात गुरुपौर्णिमेपर्यंत किंवा प्रक्षाळ पूजेपर्यंत जे आहे वारकऱ्यांची गर्दी असते. वारकऱ्यांना काय आव्हान असेल? आम्ही पूर्ण प्लॅनिंग केलेली आहेत. म्हणजे प्रत्येक 1000 क्युसेक्स वाढण्याचा कोणत्या डिपार्टमेंटने काय करायला पाहिजे. सर्वप्रथम 9,000 क्युसेक्स वाढलं तर पूर्ण बोटिंग जे काही होडी आहे, ते होडी बंद करा. असं प्रत्येक 1000च्या आमच्याकडे नियोजन आहेत. 15,000च्या पुढे गेलं तर आम्ही दगडी पूल बंद करणार आहेत. अशा पद्धतीने पूर्ण नियोजन केलेले आहेत आणि जवळपास 40 ते 45 तलाठी फील्डवर आहेत. त्यांचं सगळं प्रत्येक पूर्ण वाळवंटांना आम्ही झोन वाईज डिवाईड करून त्यांना ड्युटी दिली गेलेली आहेत. या व्यतिरिक्त NDRFच्या टीमसुद्धा तिथे आता वारी संपेपर्यंत तिथे आहेत. या व्यतिरिक्त आमच्या पूर्ण DMMच्या टीम आहेत. 18 रेस्क्यू बोट्स तिथे आता सध्या उपलब्ध आहेत. आम्ही पूर्ण नियोजन केलेले आहेत आणि ह्या पर्टिक्युलर बातमी बघणारे सर्व सोलापूरकरांना, वारकऱ्यांना मी आवाहन करेन, की तुम्ही नदीमध्ये जाताना पूर्ण काळजी घ्या. आता विसर्ग वाढणार आहेत आणि रात्री जायला पूर्णपणे तुम्ही बंद करा आणि पहाटे जाणारे सुद्धा तुम्ही पूर्णपणे बंद करा आणि जे काय आमच्या शासनामार्फत जे काय आम्ही इशारा देत होतो, तुम्ही काटेकोरपणे पालन करा. एक मिनिट.